मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. धुळे महानगरपालिकेनं 137 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसंच या सर्व 137 उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा जप्त केल्याची माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे. तसंच निवडणूक काळामध्ये आचारसंहिता भंगाच्या 23 तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्या निकाली काढल्याची माहिती कापडनीसांनी दिलेली आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा साजरा होणार आहे आणि त्यानिमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपुरात दाखल होतात. नागपुरात दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मानकापूर परिसरात हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्राची खोपकर असं मृत तरुणीचं नाव आहे. राहत्या घरात तिचा मृतदेह आढळलाय. धारधार शस्त्रानं तरुणीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत तरुणीच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. जम्मूमध्ये 3 दहशतवाद्यांचा सध्या कसून शोध सुरू आहे. या प्रकरणी जैश-ए या संघटनेचे दहशतवादी मावी उस्मान आणि अख्तर अली यांचे फोटो समोर आले. तसंच हे तिन्ही दहशतवादी उधमपूर आणि कठुआ इथं दहशतवादी ऍक्टिव्ह असल्याचं समोर आलं. मारहाण आणि गैरवर्तन प्रकरणाचे आरोप असलेले जामिया विद्यापीठाचे प्रोफेसर रियाजुद्दीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. तसंच माझ्यावर बेछूट आरोप करण्यात आले असून मला या प्रकरणात गोवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोलकाता आशा सेविकांना ममता बॅनर्जी सरकारचं टेन्शन वाढलेलं आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी आशा सेविकांनी जोरदार निदर्शनं केली आहेत. तसंच महिना 15,000 पगार देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. सांबा जिल्ह्यात लष्करानं अनेक बंदुकीची काडतुसं जप्त केलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व काडतुसं देवक नदी इथून जप्त करण्यात आली आहेत. बॉम्ब स्क्वॉडनं सुरक्षित ठिकाणी ही सर्व काडतुसं निकामी केली आहेत. प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या शाही स्नानानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्थानिक प्रशासन यांच्यात एक नवीन वाद निर्माण झाला. प्रशासनानं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना नोटीस बजावली. यामध्ये त्यांना शंकराचार्य ही पदवी वापरल्याचं 24 तासाच्या आत सिद्ध करण्यास सांगितलेलं आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात 2024मध्ये झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार शारिक साठा याच्यावर प्रशासनानं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयानं त्याच्या घराच्या जप्तीसाठी कायमस्वरूपी वॉरंट जारी केले. शारिक विरुद्ध एकूण 69 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं लष्कराचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. विमान अचानक दिशा बदलून शहराच्या मध्यभागी असलेल्या एका तलावात कोसळलं. दरम्यान बचाव पथकांनी दोन्ही वैमानिकांचा सुखरूप बचाव केला. नोएडात बांधकाम सुरू असलेल्या बेसमेंटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर युवराज मेहता यांचा कारसह बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बेसमेंट बांधल्याचा आरोप असलेल्या बिल्डर अभय कुमार यांना पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आयोग 3,26,00,000 लोकांना नोटीस पाठवणार असल्याचं कळतंय. निवडणूक आयोगाच्या मते 46.23 लाख मतदार मृत आढळलेत, तर 2.17 कोटी मतदार एकतर स्थलांतरित झालेत.